नमस्कार मंडळी, मी आज मेळघाट येथे आलेलो आहे। इथे जो व्याघ्र प्रकल्प आपण नेहमी ऐकतो याविषयी आणि नरनाळा किल्ला बघण्याकरता मला वर जायचं होतं। तर इथे आल्यावर असं कळलं की पावसामुळे रस्ते वगैरे सगळे खराब झाल्यामुळे सध्या किल्ल्याला भेट देता येत नाही। त्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं आहे, पण हरकत नाही। नरनाळा किल्ले येताना इथपर्यंत यायचा जो प्रवास होता तो अतिशय सुंदर आणि दुर्गम होता असं म्हणायला हरकत नाही, कारण रस्ता एकदम निव्वळ आहे आणि तुम्ही घनदाट जंगलातनं प्रवास करत आहात। हे सहानूर नावाचं गाव आहे आणि हेच इथे गेट आहे आणि या गेटमधनं तुम्हाला वर गाडी नेता आली असती। त्यामुळे मी असा निर्णय घेतला आहे की इथनं परत जायचं आणि हा असा एकंदरीत परिसर सुंदर आहे। मंडळी, मी आज एक गोष्ट अशी शिकलो की इंटरनेटवर तुम्ही पूर्णपणे चौकशी केली पाहिजे की किल्ल्याला जायला परवानगी आहे का, की किल्ल्याची हे बंद केलेले आहे, गेट्स बंद केलेले आहेत, काही कारणानिमित्त काही तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो का। मी जेव्हा इंटरनेटवर सगळ्या साईट्स बघितल्या तिथे किल्ला 3 महिन्याकरता बंद आहे अशी इन्फॉर्मेशन कुठेही नव्हती। बहुधा ही इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्सवर अवेलेबल असेल असं मला वाटतं आणि सहसा आपण गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जात नाही ह्या सगळ्या गोष्टी बघायला। त्यामुळे इथे आल्यावर मला कळलं, पण याच्यानंतर मात्र जेवढे मी किल्ल्याला जाणार आहे तिथे चेक करत जाणार आहे की किल्ला आज ओपन आहे की नाही मानकरांच्या दर्शनाकरता। धन्यवाद। चला। हा तर 3 महिन्यापासून हा नरनाळा किल्ला बंद आहे। आता येणाऱ्या 1 तारखेपासून सुरू होणार होता, काही कारणानिमित्त 7 तारखेला सुरू करणार आहे। आणि इथं येण्यासाठी इथं समजा एक महामंडळची गाडी पण आहे आणि तुम्ही स्वतःच्या गाडीनं सुद्धा येऊ शकता आणि इथं अवेलेबल जिप्स्या गाड्या आहेत। आणि इथं आल्यानंतर नरनाळा किल्ला सफारी एक वेगळी आहे, एक जंगल सफारी वेगळी आहे। तिचं टायमिंग सकाळी 6 सुटते आणि 10ला परत येतो आणि पुन्हा दुपारून 2ला सुटतो आणि 6ला परत येतो, अशी त्याची टायमिंग आहे। एका जिप्सीमध्ये 6 व्यक्तीच अलाव आहेत आणि नरनाळा सफारीचे 24 ते 50 रक्कम आहे आणि जंगल सफारीचे 34 ते 50 आहे। आणि जंगल सफारीचे 50 किलोमीटरचा ट्रॅक होतो आणि नरनाळा सफारीचा 22 किलोमीटर ट्रॅक होतो। तर अशा पद्धतीनं ते वाहनाची सुविधा आहे।